नमस्कार, जय श्री कृष्ण. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. तर एक समजलं की अनेक लोकांना राहूची महादशा असते, केतूची महादशा असते. त्यांना अडचणीला सामोरे जावं लागतं. कालसर्पदोष पत्रिकेमध्ये असतो. त्यातून कोणाला जॉब लागत नाही आहे, कोणी अगदी थोड्याशा मार्काने त्यांचं सिलेक्शन राहिलं. जॉबच्या अडचणीसोबत संततीच्या अडचणी आहेत, काही मिसकॅरेज झालं आहे, काही अडचणी येत आहे, संततीच होत नाही अनेक वर्षापासून, विवाहबाधा होत आहेत, किंवा गुरुजींनी सांगितलं की तुम्हाला कालसर्पदोष आहे, शांती करूनही तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटत नाही आहे. असे अनेक काही कारणं असतील. तर ह्या सगळ्यांचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या कुंडलीतला असलेला सर्पदोष. त्याला अनेक लोक कालसर्पदोषही म्हणतात. तर अनेक त्याचं शांती कर्म करूनही तसं त्यांना त्याचा फळ मिळालेला नाही आहे, किंवा त्यांना विलंब होत आहे त्यांच्या कामासाठी, आपण असं म्हणू. तर त्यासाठी आपण 29 जुलै नागपंचमीच्या दिवशी जो मुहूर्त आहे त्या दिवशी आपण आपल्या पीठमध्ये सर्पप्रतिष्ठा आणि सर्पबली नावाची एक तंत्रोक्त विधान करण्याचं ठरवलेलं आहे. केरळ आणि कर्नाटकातले काही तिथले जे तंत्री लोक आहेत, काही जे यातले जाणकार व्यक्ती आहेत, असे काही ब्राह्मण आपल्या पीठामध्ये येणार आहेत आणि ते सर्पप्रतिष्ठा, नागबली आदी विधी कंप्लीट करणार आहेत. तर ह्या कार्यक्रमाला तुम्हाला अटेंड व्हायचं आहे. ज्या तुमच्या पत्रिकेतले काही दोष असतील त्यांनी ह्या पूजेमध्ये नक्की सहभागी व्हायचं आहे. जे काही डिटेल्स आहे ते तुम्हाला नक्की सांगितल्या जातील. एक खाली लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला पूर्ण डिटेल्स त्यामध्ये समजतील. कार्यक्रम कसा असणार आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कसं असणार आहे, हे सगळं काही तुम्हाला सांगितलं जाणार. पण कार्यक्रम हा लिमिटेड लोकांमध्येच होणार आहे. कमीत कमी 20 लोकांसाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे सर्वांसाठी ते आपल्याला आयोजन केलेलं नाही आहे. म्हणून या संदर्भात जर कधी कुणाला काही विचारणं असेल त्यांनी नक्की लिंकमध्ये जाऊन जॉईन व्हावं. जय श्री कृष्ण.